24 जुलै 2026 डेअर डेव्हिल बॉर्न अगेन सीझन 2 ही सिरीज बघितली. सुंदरच आहे. जेव्हा डेअर डेव्हिल फिस्कला विलियम फिस्क ला टक्कर देतो आणि तो स्वतः भरपूर घायाळ वगैरे होतो. त्यानंतर मग हा मेयर झालेला असतो फिस्क आणि त्याची बायको वेलेसा झालेली असते. तर ह्याला कुणकुण लागते मॅटला, म्हणजे म्हणजे मॅटला, की एक शिप जे येत आहे त्याच्यामध्ये सगळे ॲम्युनेशन वेपन्स आहे आणि ते हा फिस्क वापरणार आहे, म्हणून तो त्याच्यावर अटॅक करतो आणि ते सगळं नष्ट करतो. तर त्या याच्यात ऑर्डर्स असे असतात फिक्सच्या की तसं तर काहीच होणार नाही, पण समजा जर अशी वेळ आली तर ते ॲम्युनेशन फटाफट कुठेतरी शिफ्ट करायचे दुसऱ्या जागी आणि जहाज बुडवून टाकायचं. तर तो जे लोक असतात तिथे शिपवर आणि जो चालवणार असतो ते बघतात की डेअर डेव्हिल आलाय म्हणजे आणि त्यांनी सगळं हे केलंय. तर तो नासधूस करून डेअर डेव्हिल चालला जातो आणि त्याच्यावर म्हणजे एकदम अटॅक होतात म्हणून तो जातो, कारण बराच तो घायाळ पण होतो. तर मग हे लोक मीनव्हाईल हे सगळं एका ठिकाणी शिफ्ट करतात ॲम्युनेशन आणि ते जहाज बुडवून टाकतात. आता सगळी ही न्यूज सगळीकडे पसरते. तर हा फिस्क म्हणजे माध्यमांमध्ये असंच पसरवतो की हा टेररिस्ट अटॅक आहे आणि तो डेअर डेव्हिल केला आहे, त्यांनीच सगळं नासधूस करतो, या लोकांना कंट्रोल करायला पाहिजे, असं तसं म्हणजे भरपूर गोष्टी असतात. आता फिस्कचा जो हा असतो असिस्टंट मेयर डॅनियल, तर त्याची एक गर्लफ्रेंड असते पत्रकार. तर तिला म्हणजे जनरल पब्लिकला फिस्कचा तसा रागच असतो, तर तिलाही माहिती असतं की फिस्क कसा आहे काय, आणि डॅनियल कडूनही तिला सगळ्या आतल्या गोष्टी कळत असतात. तर ती मीम्स बनवून फिस्कचे जोक्स बनवून माध्यमांवर टाकत असते. तर आधी फिस्कला ते माहित नसतं, पण जेव्हा तो बघतो तर त्याला खूप राग येतो की हे वाटेल ते कशी लिहिते किंवा आतल्या गोष्टी कशा तिच्या बाहेर येतात, तिला कसं कळतात वगैरे असं. तर मग तो आपल्या उजवा हात डावा हात त्याचे जे जे लोक असतात त्या सगळ्यांना म्हणजे सांगत असतो की शोधून काढा कोण आहे. तर मग सगळ्यांचा किंवा तो जो एक असतो फिक्सचा उजवा हात, त्याला शंका आधी डॅनियलचीच येते की डॅनियल शिवाय कोण करणार हे. पण मग जेव्हा तो बघतो की नाही डॅनियलचं नाहीये, पण डॅनियलचा ज्यांच्या कोणाशी संबंध आहे त्यांचं हे आहे, म्हणून तो वॉचवर असतोच की तो कोणाकोणाशी बोलतो भेटतो संपर्कात. तर तेव्हा त्याला कळतं की त्याची ती जी गर्लफ्रेंड आहे आणि ती पत्रकार आहे, तर तीच असणार मोस्टली. मग तो अजून डिटेलमध्ये जायच्या याच्यात असतो. आता इकडे जेव्हा हे सगळे अटॅक्स वगैरे चाललेले असतात तर विद्यार्थी पण खूप आंदोलन करतात फिस्कच्या अगेन्स्ट मध्ये वगैरे. तर ते सगळं दबायला हा जो पोलिसांचा क्रू असतो किंवा सगळे त्याच्याच पोलीस असतात, तर तेच सगळे दबाब तंत्र अप्लाय करत असतात त्यांना मारायला वगैरे. शूट आउट्स पण होत असतात, तर खूप जनरल पब्लिक पण मरतं. तर मग हे असंच एक त्यांच्यातला पोलीस डेअर डेव्हिलला येऊन मिळतो, म्हणजे तो म्हणतो की मी तुला हेल्प करायला तयार आहे, म्हणजे मी सांगत जाईन काय यांचे अटॅक्स वगैरे. आणि सगळ्या पब्लिक समोर ह्या ज्या गोष्टी आहेत मेयरच्या, तर त्याही आल्या पाहिजे. तर हे असंच सगळं चालू असतं त्यांचं दाखवणं आणि
करणं. तर अशा याच्यातच मेयरला बॉक्सिंग चॅम्पियन होऊन आपला जरा दबदबा आणि रुतबा दाखवायची लहर येते. तर तो त्या ह्याला म्हणजे तो जो एक चॅम्पियन असतो त्याच्याशी त्याचे राऊंड होतात आणि तो त्याच्यात त्याला मारतो. आणि हा सगळा राग याचाच असतो की सगळं ॲम्युनेशन वगैरे त्याचं नष्ट झालं असतं. नंतर डेअरडेव्हिलनी त्याच्या गोडाऊन्सवर सुद्धा अटॅक वगैरे करून सगळे ते नष्ट केलेले असतात. आणि ह्या सगळ्यांमध्ये त्यातला भरपूर साथ असते डेअरडेव्हिलला, इतर त्याच्या जुन्या मित्रांची आणि जे पोलीसमधले आधी अधिकारी असतात वगैरे ते. आणि त्या ह्याच्यात त्यांना तो शिपचा हा पण सापडला असतो, हाती लागला असतो. त्याच्याकडून त्यांनी सगळं एक व्हिडिओ पण करून घेतला असतो की काय होतं आणि का जहाज बुडालं, कोणी बुडवलं, का बुडवलं, फिसने काय आदेश दिले होते, ते सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं. आणि मग हा फिस ते सगळा तो राग, त्याचं एवढं नुकसान झालेलं वगैरे, तो राग तो त्या बॉक्सिंगच्या रिंगमध्ये काढतो. पण त्याच वेळेस एक अजून असतो नकाबपोश, म्हणजे जो खरं अधिक बॅड असतो आणि त्याला डेअरडेव्हिलने ऑलमोस्ट मारलं असतं, पण तो जिवंत राहिला असतो वरच्या बिल्डिंगवरून खाली टाकल्यानंतर सुद्धा. पण त्याला नंतर मग हे कळतं की डेअरडेव्हिल हा चांगला आहे, चांगल्याकरता तो भांडतो, लढतो. मग तो हे ठरवतो की आपण डेअरडेव्हिलला हेल्प करायची. आणि मग तो पण जेव्हा जेव्हा कुठे असं मारधाड किंवा डेअरडेव्हिल गेलेला असतो तिथे तो पण त्याच्याबरोबर लढतो. आता जेव्हा बॉक्सिंग रिंगच्या तिथे फायटिंग चालू असते तर सगळे पोलीस वगैरे सगळे आर्मी असतेच तिथे, पण तरी तो येतो आणि मारतो. त्याला फिस्कलाच मारायचं असतं, पण चुकून तो चाकू लागतो वेलेसाला आणि ती तिथे ऑलमोस्ट मेल्यासारखीच होते, पण डोक्याला लागतो. आणि मग डॉक्टर त्यांना तिला हॉस्पिटलाइज करतात. डॉक्टर म्हणतात की आम्ही प्रयत्न तर करू आपल्याकडून बेस्ट, आणि ऑपरेशन होते. ती होशमध्ये पण येते. फिस्क अगदी खूपच भाऊक वगैरे होतो अगदी, तिला हे बोलतात, पण त्या बोलता बोलताच तिला अटॅक येतो आणि ती मरते. तर डॉक्टर म्हणतात की अरे म्हणे कसं काय, म्हणे ती ठीक तर झाली त्याचं. तर सॉरी म्हणून तो त्या फिस्कच्या गळ्यात म्हणजे त्याला मिठी मारतो. तर हा फिस त्या डॉक्टरलाच दाबून अशी घट्ट मिठी, म्हणजे थोडक्यात त्याला मारून टाकतो डॉक्टरला. म्हणजे तिथे त्याचा तो एक राग विचित्र दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या प्रोटेस्टमध्ये वगैरे ते सगळे त्याचे व्हिडिओज आणि हे जे काय काय त्याचे कारनामे ते सगळे लोकांच्या समोर येतात. त्याच्यामुळे लोक सगळे गर्दी करून त्याला मेयरला, म्हणजे तुम्ही मेयर पदावरून राजीनामा द्या, हे सुरू असतं. पण नाहीच, तो खूप ॲरोगंट होऊन आणि मारामारी वगैरे करायला लागतो. तर त्या ह्याच्यामध्येच म्हणजे हे जे पब्लिश वगैरे करत असतात तेव्हा त्याची जी गर्लफ्रेंड असते डेअरडेव्हिलची, मॅटची, तर तिला हे लोक पकडतात, अरेस्ट करतात आणि घेऊन जातात. म्हणजे तू हे सगळं पसरवलंय, भडकवू भाषणं वगैरे, लोकांना भडकवण्यामध्ये तुझा हात आहे, म्हणून तिला अरेस्ट करतात आणि तिच्यावर खटला चालतो, मुकदमा. तर मग त्याच्यात हा वकील म्हणून मॅट तिची केस लढतो. पण भरपूर त्यांचे आर्ग्युमेंट्स चालतात, असं तसं नाही, कोणी ऐकायलाच तयार नसतं. जे जे त्यांचे येतात तिथे हे द्यायला, सफाई द्यायला, तर सगळे म्हणजे सारखं खोडून काढून येते. मग शेवटी तो म्हणे चला आज आता एक शेवटी म्हणे मी स्वतः मेयरला बोलवतोय कठाऱ्यामध्ये जबानी द्यायला. तर म्हणजे मेयरकडून हे कबूल करून घेतो की तुला एवढी गॅरंटी आहे ना की डेअरडेव्हिलच होता हे ॲम्युनेशन नष्ट करणारा वगैरे, म्हणजे डेअरडेव्हिल तुझ्या शिपवर होता. मग तो स्वतः कबूल करतो की मीच डेअरडेव्हिल आहे.
आणि तो तिथे 1-2 प्रात्यक्षिक दाखवतो की कसा मेयर डेअरडेव्हिल. तर मग हे पण सगळे जज वगैरे शॉक होऊन जातात. म्हणतात की ठीक आहे म्हणे, हे आता आपण नंतर हे करू, पण आता जे काही आपल्या केस हे झाले आहेत, पुरावे, साक्षीदार, त्याच्यावरून एवढं तर लक्षात आलं की मेयर आहे, म्हणजे मेयर फॉल्टी आहे, त्याला सजा ही मिळणारच. आणि त्याला म्हणजे शेवटी ओपन प्रिझन म्हणून दुसऱ्या कंट्रीमध्ये असं पाठवतात. आणि मग आता डेअर डेव्हिल पण इतके आता डेअर डेव्हिल म्हणून त्यांनी भरपूर कृत्य केले असतात, मग त्याला पण सजा होते. आणि त्याची जी गर्लफ्रेंड असते तिला तर मग सुटका होते, ती तर सुटते. आणि मग ह्या पोलिसांचे पण सगळे कारनामे समोर येतात, त्यांचे पण सगळ्या गोष्टी समोर येतात. म्हणजे ओव्हरऑल मग दाखवलंय की आणि पण ह्यांनी त्याच्या आधी त्याची जी गर्लफ्रेंड मीम्स टाकत असते तिचं नाव सांगत नाही, म्हणून हा त्या डॅनियलला राईट हँडनी मारून टाकलं असतं. आणि तो जो ह्याला मदत करायचा, म्हणजे ज्याला मॅट नी मारलं असतं, मारायचा प्रयत्न केला असतो पण तो जिवंत असतो, तर त्यांनी ह्याच्या फॉगीला, म्हणजे फॉगी नेल्सनला मारलं असतं. आणि म्हणूनच ह्यांनी मारलं असतं त्याला, पण तो जिवंत असतो. आणि मग दाखवलंय की ते लोक देश, तो चार्ल्स आणि हे ते सगळे देश सोडून, म्हणजे न्यूयॉर्क सोडून गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात न्यूयॉर्क मधनं जे काही न्यूसन्स होता, जे काही करप्शन होतं किंवा काय, तर ते ऑलमोस्ट संपल्यासारखं असं दाखवलंय. आणि तिकडे सगळीकडे शांतता नांदते, रस्त्यावर पण शांती आहे, काही न्यूसन्स नाही. आणि हा जेलमध्ये फील करतोय मॅट की चला माझ्या मनासारखं झालं, मला न्यूयॉर्क जसं पाहिजे होतं तसं. आणि मेयर पण त्याच्या त्या कुठल्या तरी एका, जिथे त्याला सजा मिळाली असते तिथे तो पण शांतपणे आपला जीवनयापन करतोय. तर आहे छानच. आवडलं.